नमस्कार, मी मयूर कोळपे, ओनर ऑफ एम के फिटनेस क्लब अँड करिअर अकॅडमी। तर पोलीस भरतीमध्ये ज्या दिवशी तुमचं ग्राउंड असतं त्यावेळेस तुमचा गोळा का आउट ऑफ जात नाही, कारण की कसं असतं, तुमच्या वर्कआउटमध्ये जास्त करून तुम्ही लॉंग रनिंगचा किंवा लॉंग रेपिटेशनचा तुम्ही वर्कआउट करता। त्याने काय होतं माहिती आहे का, तुमचं फक्त मसल लॉस होतात व फक्त 1600 मीटरचं तुमचं टायमिंग सुधारू शकतं। पण तुम्ही हे लक्षात घेत नाही की तुम्हाला 100 पण करायचं आहे आणि गोळा पण करायचा आहे, कारण की 1600 आणि ह्यांचं वेगवेगळ्या कंडिशन आहेत। 100 आणि गोळा ही एकाच मोडतात। त्यासाठी तुम्ही जास्त करून कोर एक्सरसाइज ABC ड्रिल्स ज्या जेवढं तुम्ही स्पीडमध्ये वर्क करणार त्यावेळेस तुमचं 1600 पण चांगलं होणार, कारण की कोर एक्सरसाइज मधून तुमचा एकदम कोर टाईट राहतो, जे फिनिशिंगला तुमची फाटती त्याच्यातनं पण तुम्हाला फाटायची कॅपॅसिटी कमी होते। त्याच्यामुळं तुम्ही जास्त करून कोर एक्सरसाइज वरती भर द्या, ABC ड्रिल्स वरती भर द्या। मग तुम्ही काय होतं, गोळा का आउट ऑफ जात नाही, कारण की तुम्ही इथं वर्क करता, इथं तुमचा जातो गोळा आउट ऑफ, पण तिथं जात नाही। त्याच्या पहिल्यांदा आपला 1600 असतं, 1600 झाल्यानंतर तुम्ही गोळा फेकता। त्या टायमिंगला तुम्हाला माहिती 1600 झाल्यानंतर तुमच्या अंगामध्ये कसलीच कॅपॅसिटी राहत नाही, सगळी एनर्जी जाते। त्याच्यामुळे गोळा एकदम जड वाटतो। जर तुम्ही इथं ताकदीवरती टाकत असाल तर तिथं तुमचं जाणार नाही। त्यामुळे टेक्निक बऱ्यापैकी तरी तुम्ही लक्षात घ्या आणि त्यासाठी ABC ड्रिल्स वरती फोकस जास्त करा। ABC ड्रिल्स जरी केला तरी एकदम प्रॉपर लक्षात घ्या, प्रत्येक अँगल असं करायचं म्हणून करायचं नाही। ओके, धन्यवाद।